दडपण किंवा त्यांच्यावरती अन्यायासारखेच गोष्टी घडलेल्या आहेत, त्यांच्या फेवरनी कोणत्याही गोष्टी घडलेल्या दिसत नाही। तर या सगळ्या गोष्टींना आपल्याला आवरायचं आहे। येणाऱ्या इलेक्शन्स मध्ये दोन्ही बलाढ्य पार्टी आपल्याकडून उभ्या आहेत। आज तुम्ही बघतच आहात, काँग्रेस बीजेपी दोन्ही बलाढ्य नेते आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत आहे। आज मी एक सामान्य माणूस तुमच्यातलाच एक आपल्या राजकारणामध्ये उतरून आपली करिअर क्षमता चालू करत आहे आणि माझा उद्देश आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा आहे। आज मी तुमच्याच सारख्या घरातून, एका छोट्या घरातून येतो आणि भरपूर काही स्वबळावर केलेल्या गोष्टी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये असे भरपूर काही चांगले काम आपल्या समाजासाठी करण्याची मनशा माझ्यामध्ये आहे। नक्कीच येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आपण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये गतिशील प्रगती बघाल, याची शाश्वती नाही तर याचे वचन देतो मी तुम्हाला। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी 20 तारखेला ऊस शेतकरी हा जो 18 नंबरचा उमेदवार आहे, जो आज 2 ईव्हीएम मशीन लागणार आहेत, दुसऱ्या ईव्हीएम मशीन वरती सेकंड नंबरचा, दुसऱ्या नंबरवर हा ऊस शेतकरी पंकज घाटोडे यांच्या नावापुढे तुम्हाला दिसणार आहे। आपण सर्वांना विनंती आहे की हे षडयंत्र आपण लवकरात लवकर बंद करून 20 तारखेला ऊस शेतकरी याच्या समोरचे बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या। आपण सगळे मिळून आपल्या क्षेत्राचा विकास करायचा आहे। मी एकटा एवढा मोठा विकास करू शकणार नाही, परंतु मला जर तुमची साथ राहिली तर नक्कीच आपण मोठ्या प्रमाणामध्ये लवकरात लवकर विकासाला गती देऊ आणि एक चांगलं नेतृत्व तसेच आपल्या सावनेर क्षेत्रातील गतिशील प्रगती आपण नक्कीच बघू। आपण मला इथे 5 मिनिटं ऐकून घेतले त्याच्याबद्दल आपल्या इथे जे बिरसा मुंडाचे जे स्मारक आहे त्याला सुद्धा आपण चांगलं बनवण्याचे प्रयत्न नाही, पूर्ण आपला आपण पूर्णपणे त्याला सहयोग करू आणि बिरसा मुंडा यांचं जे स्मारक आहे, त्यांचं जे समाज भवन आहे त्याला पण आपण बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि पूर्ण सहयोग देऊ की आपण ते काही जे करता येईल ते सगळ्या गोष्टी आपण बिरसा मुंडांसाठी करू। आपल्या सगळ्यांचं प्रेम असं मिळत राहावं आणि येत्या 20 तारखेला आपण बहुसंख्य मतांनी मतदान करावे। भरपूर सारे लोक मतदान करत नाही, परंतु यावर्षी तुमची परीक्षा आहे मित्रांनो, सगळ्यांनी मतदान करायचं आहे आणि मतदानाला न चुकता मतदान पेटीमध्ये मतदान करायचं आहे। सगळ्यांनी याची दखल घ्यावी। आपण मला ऐकलं त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार। थँक्यू।